नमस्कार, जय महाराष्ट्र सगळ्यांना। आज आपण आलेलो आहे पेमगिरी येथील जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं वटवृक्ष आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे। तसं तर सगळ्यात मोठं भारताचं वटवृक्ष आहे कोलकाता येथे, आणि त्यानंतर जर कशाच नंबर लागत असेल तर या पेमगिरीच्या वटवृक्षाचा लागतो। तर हे वटवृक्ष जवळपास 15 ते 20 एकर जमिनीवर हे पसरलेलं असून याच्या शाखा सर्व दूरपर्यंत पसरलेल्या आहेत। पेमगिरी हे फक्त या वटवृक्षासाठीच नाही तर अनेक अशा ऐतिहासिक गोष्टींसाठी सुद्धा प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे। महाराष्ट्रात या ठिकाणी जवळपास 15 ते 20 एकरच्या जमिनीवर वटवृक्ष तसं उभारलेलं आहेच, आणि इथे एक शहागड नावाचा किल्ला असून या ठिकाणी त्या किल्ल्याचं एक ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे। हे वटवृक्ष जवळपास हजारो वर्ष जुना असून येथील ग्रामस्थ तर असेच सांगत आहेत की या ठिकाणी सुरुवातीला फक्त एकच वडाचं झाड असताना त्याच्या ज्या काही अशा पारंब्या म्हणजेच त्याच्या ज्या शाखा आहेत त्यांची वाढ होऊन ते जमिनीत जेव्हा रुजल्या आणि त्यांची वाढ होत गेली, आणि असं होत या झाडाचे जवळपास 15 ते 20 एकर जागेवर याची आता वाढ झालेली आहे। आणि हे वटवृक्ष 12ही महिने एवढंच घनदाट आणि एवढीच शीतल छायेत वसलेलं असतं। तेव्हा वडांच्या झाडांमध्येच ह्या गावातील एक ग्रामदैवत देवीचं मंदिर आहे, ते सुद्धा ह्याच वडाच्या शीतल छायेत वसलेलं आहे। आता यानंतर आपण ते पाहायला जाऊ। आता नेहमीप्रमाणेच आपल्याला अशा ठिकाणी काही हुल्लडबाजी करताना सुद्धा आता मुलं दिसत आहे, त्यांचा आपण व्हिडिओ घेऊ शकत नाही, पण कृपया करून अशा ठिकाणी आलं असं काही वागत जाऊ नका। हे जेवढं नैसर्गिक आहे तेवढंच धार्मिक आणि पर्यटनाचं स्थान आहे, आणि आपण अशा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। कृपया करून असं जर येत असाल कुठे तर या गोष्टी थोड्याशा टाळा, एवढीच एक विनंती। मित्रांनो, आता त्या मंदिराकडे जाता जाता आपलं एक अचानक अशी एक गोष्ट दिसली, तुम्ही बघू शकता इकडं कुठंच पाण्याचं काही स्रोत नाही, आणि इथून पुढं अचानक असं पाणी आढळून येतं आहे। तर ही तर एक रहस्यमय गोष्ट थोडीशी दिसून येते, कारण माहीत नाही, पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता अचानक कुठून तरी जमिनीमधून पाणी आल्यासारखं दिसून येतं आहे। हे पहा, इथं कसे पाण्याचे बुडबुडे वगैरे दिसत आहे, काय असेल काही सांगता येत नाही, पण बऱ्याच ठिकाणी अशी प्रवाह होताना दिसत आहे। हे पहा, त्या ठिकाणी पण भरपूर ठिकाणी असे कदाचित वडांच्या झाडाखालून जे पाणी धरलेलं असेल वडांच्या झाडांनी तेच हे या ठिकाणी येत असेल, असं काय असू शकतं, कन्फर्म सांगता येत नाही आपल्याला, आणि होऊ शकतं अशी गोष्ट, कारण की या ठिकाणी कुठंच असं पाण्याचा स्रोत वगैरे कुठंच नाही। काय असतंय पाणी बघा, पाणी हेच ते मंदिर, आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता वडांच्या झाडामध्येच व्यवस्थित आकार देऊन या मंदिराची स्थापना केलेली आहे। ज्या पद्धतीने नैसर्गिक त्याच पद्धतीने हे एक धार्मिक स्थळसुद्धा नक्कीच मानता येईल। खरंच हे पेमगिरीचं झाड म्हणजे एक निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल, कारण की या गोष्टी आपल्याला परत कुठेच बघायला भेटत नाही, आणि हे एक महाराष्ट्राचं वैभव वाढवण्यामध्ये ह्या ठिकाणाचं सुद्धा एक महत्त्वाचं स्थान आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो। जर तुम्ही संगमनेर तालुक्यात या ठिकाणी जवळपास जर कुठे आलात तर या वडाच्या झाडाला नक्कीच भेट द्या। धन्यवाद।